आई, मला जगायचं आहे गाई, मला मारू नको गाई, मला मारू नको. मला मला हे सुंदर जग पाहायचं आहे गाई, मला मारू नको गाई, मला मारू नको. आई आई आई, अगं मी म्हणते तुझी परीच म्हणतेस ना गं तुम्हाला. अगं पण तुला आई तरी कशी म्हणू. कोण कोणाला उगाच मिळत नाही, तर त्यांचे जन्मोजन्मीचे ऋणानुबंध असतात. आपलेही असतील का गं ऋणानुबंध, ज्याने आपण भेटलोही आणि दुरावतोही. कालच तुझं आणि बाबांचं बोलणं ऐकलं होतं मी. विशेषतः आजी आजोबांची इच्छा नाही माझा जन्म व्हावा म्हणून. सांग ना गाई, सांग ना. बाबा बाबा, ओ बाबा, तुम्हाला लेक माझी लाडकी पाहायला आवडतं ना ओ. बाबांच्या तर लेकी लाडकाच असतात ना. सांगा ना ओ बाबा, सांगा ना. बाबा, तुम्ही आईला दवाखान्यात का नेले होते. किती मोठा मशीन होतं तिथे, आणि त्याच्यात मी किती छान दिसत होते ना बाबा. सांगा ना ओ बाबा, बोला ना. आजी आजी, अगं आजी, तू त्या दिवशी आईला तो औषध का दिलं होतं, किती कडू होतं गं ते. मला खूप त्रास होत होता गं, मला गुदमरून येत होतं. आजी, तू सुद्धा एक मुलगी म्हणून जन्माला आली आहेस ना. जर तू माझं स्वागत नाही करणार मग कोण करणार. आई, एकदा जन्म घालून तर बघ, तुझेच रूप तू पाहशील माझ्यातून पुन्हा. मी कोणाची मुलगी, बहीण, पत्नी तर कोणाची आई, पण मला गर्भात मारण्याची का गं तुला घाई. सांग ना गाई, का गं तुला घाई.